हॅलो 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 तर महत्वपूर्ण लढत महत्वपूर्ण सामना आपण पाहताय इथे टॉस जिंकल्यानंतर पोलादपूर संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। चला टीम कुसगाव आपण सर्व पाठी या लाईनच्या पाठी या लाईनमॅन जा महत्वाची मॅच पाहणार आहोत। मैदानाच्या आतमध्ये कोण उतरलाय आईस्पील सारखी स्पर्धा केलेले खेळाडू आपण पाहताय फायटर जेट मंडळ संबोधत अर्थात योगेश पेनकर सर स्ट्राइक एंडला आपण पाहताय त्यांच्या साथीला आपण पाहताय 360 अर्थात मिस्टर माड सूरज करकरे असे दोन मोठे दिग्गज फलंदाज टेनिस क्रिकेट पटलावरील मोठे नाव असे दोन मोठे दिग्गज बॅटर मैदानाच्या दाखल होत आहेत। स्ट्राइक एंडला योगेश पेनकर सर नॉन स्ट्राइक एंडला सूरज करकरे गुण मार्कर गोलंदाज आर्यन आपण पाहताय। पंचांचा इशारा तो लेट्स गो स्टार्ट ग्रीन सिग्नल आलाय 3 2 1 पहिला बॉल योगेश पेनकर फेस करतील। पहिला चेंडू ढकलून दिलाय समोरच्या दिशेने अजिंक्य पवार चेंडूवरती येत आहेत तत्पूर्वी 2 धावा इथे अर्जित होत आहेत। 2 षटकांचा सामना ड गटातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहताय तिथे पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेत आणि 2 धाब्याने मॅचला देखील सुरुवात होती आहे। टेनिस क्रिकेट पटलावरील मोठं नाव ज्याने आपल्या माड तालुक्याचं नाव लौकिक केलंय माडची आन बान शान करताना आपण पाहताय स्ट्राइक एंडला योगेश पेनकर फायटर जेट प्रत्येक षटकाला सरफराज यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। यावेळेस हा फटका सुरेख देखना लाजवाब चेंडू सीमारशा पलीकडे आला योगेश पेनकर यांचा ब्रँडेड षटकार 6 धावा 6 धावेने धाव संख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। सरफराज यांच्याकडून प्रत्येक षटकाला योगेश पेनकर सर यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल। एक तर आलंय 100 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय। जावेद पठाण यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाला 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल। महत्वपूर्ण लढत महत्वपूर्ण सामना मैदानाच्या बाजूने प्रेक्षक वर्ग देखील मॅच पाहण्यासाठी आतुरतेने यावेळेस बॅटची कडा घेतली आहे बॅटच्या टोईवरती चेंडू लागला आणि चेंडू आपण पाहताय आर्यन यांच्या हातामध्ये आलाय। एक धाव आणखीन जोडली जाते धाव संख्या 1 ने पुढे जाईल धाव संख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 9 धावा इथे षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पाहायला मिळतंय। जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील ही YouTube लाईव्ह स्पर्धा आपण पाहताय त्या प्रेक्षक वर्गाचं देखील हार्दिक स्वागत। पुढचा बॉल यावेळेस नो बॉलचा देखील इशारा आलाय सूरज करकरे यांचा फटका फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावे करता चौकार पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट चौकार 4 धावा काही जबरदस्त चौकार आपल्याला पाहायला मिळाला। हलक्या हाताने तो फटका खेळले होते सूरज करकरे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा करता 4 धावा आणखीन टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातील धाव संख्या जाऊन पोहोचेल 14 नो बॉल आहे फ्री हिटचा चेंडू देखील आहे नो बॉल फ्री हिटचा चेंडू असेल। आंतरराष्ट्रीय नियम 2008 मध्ये नो बॉल वरती फ्री हिटचा नियम आला होता। हो यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये फटका केले बॅटची कडा घेऊन थोडस मिस फिल्डिंग एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय डेंजर झोन मध्ये आणि ते 2 धावा देखील ऍड होत आहेत आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये आपण काय पाहताय हे प्रभू हे कृष्ण हरिनाम जगन्नाथम प्रेमानंद हे क्या हुआ 3 धावा लेझी क्रिकेट आपण पाहायला मिळते सूरज सोनावणे यांच्या माध्यमातून जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा 3 धावेने धाव फलक पुढे जाईल धाव संख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। स्ट्राइक देखील चेंज झाली आहे स्ट्राइक एंडला फायटर जेट आपण पाहता योगेश पेनकर हो यावेळेस हा बॉल पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल लेग स्टंपच्या खूपच बाहेर राहिलाय पंचांनी दंडित केलं व्हाईट बॉलचा इशारा येतोय। आणखीन एक धाव ऍड होती धाव संख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। योगेश पेनकर सर आपण पाहताय नामदार चषकामध्ये खेळताना यंग स्टार कुसगाव ही स्पर्धेचं आकर्षण जर पाहिलं ना यावेळेस मिस टाइम आहे चेंडू फसलाय अजिंक्य पवार
बॉल कधी येतात, कॅच किती महत्वाचा होता हे अजिंक्य पवार यांना ठाऊक होतं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तिसरी धाव देखील झाली आहे. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, परंतु हे क्रिकेट असतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये किती चाणक्यरित्या राहावं लागतं हे खऱ्या अर्थाने योगेश पेनकर सर यांनी दाखवलंय. पाहिलं तर मेन स्टंप वरती अगदीच तिथे कोणताही खेळाडू तिथे उभा नव्हता हे त्यांनी पाहिलं होतं आणि त्याच प्रकारे तिसऱ्या धावेसाठी धावलेत आणि 3 धावा आणखीन जोडल्या जातील. काय जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली. गुड रनिंग द बिटवीन द विकेट देखील आपण पाहिली. तर या दोन बॅटर मध्ये सूरज आणि योगेश पेनकर सर यांच्यामध्ये धाव संख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुढचा बॉल यावेळेस जबरदस्त फटका, अगदीच आमच्या समालोचक कक्षाला सलामी देणारा हा आलाय सूरज करकरे ऑन ब्रँडेड षटकार. 6 धावा या 6 धावेने षटक क्रमांक 1 संपतोय. एक षटकानंतर आपण पाहिलं तर धावा झालेत 27. पहिलं तर आपण योगेश पेनकर सर यांचे फॅन आर्यन दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आर्यन योगेश पेनकर सरांचे फॅन, अगदीच तिथे सेल्फी देखील घेतली जाते त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर निखिल पारवे देखील आले, त्यांना विनंती असेल आपण देखील या. टेनिस क्रिकेट पटलावरती आणखीन एक मोठं नाव उमेश ढोकले देखील आले. सेल्फी देखील आपण घेताना पाहायला मिळाले. अगदीच योगेश पेनकर सर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यांचे फॅन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि सेल्फी देखील घेत आहेत. नामदार चषक या स्पर्धेची उंची नक्कीच आता मोठी होताना आपण पाहायला मिळते. मैदानात कोण खेळतंय तर अर्थात फायटर जेट योगेश पेनकर सर. एक षटकाचा खेळ संपतोय. एक षटकामध्ये आपण पाहिलं तर 27 धावा धाव फलकावरती ते जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2 पोलादपूरचे पोलाट या नावाने संबोधल्या जातात कल्पेश मोहिते आले. पहिलाच बॉल आणि कॅप्टन रोलाय इनसाइड द आउट ऑफ द बार. हा देखील आला योगेश पेनकर यांचा ब्रँडेड षटकार. मैदान में आया शेर, उसके चलने लगे पैर, गेंदबाज की कुछ नहीं है खेर, बॉल कर रही है बाउंड्री की शेर. षटकार 6 धावा. काय अफलातून फलंदाजी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. योगेश पेनकर सर जबरदस्त बॅटिंग, लाजवाब जबरदस्त फटके. पुढचा बॉल हो आणखीन एक आडव्या बॅटने ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये ओमकार आहेत. फिल्डिंग करणार, बॉल फेकणार. तत्पूर्वी 2 धावा आणखीन जोडल्या जातील. निखिल पारवे यायचंय आपल्या देखील इथे तुझी सन्मान आणि सत्कार केला जातोय. निखिल पारवे कॅमेरामॅन उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून संबोधला तर ते देखील इथे ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले. निखिल पारवे मैदानात जाऊया. तिथे आपण योगेश पेनकर यावेळेस जबरदस्त फटका, अगदी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतायत. अजिंक्य पवार इथे टिपलाय जेल आणि संपलाय. योगेश पेनकर यांचा खेळ. विकेटचं पहिलं पतंग, विकेट क्रमांक 1 योगेश पेनकर सर मैदानाच्या बाहेर. पहिला आदरा बसला टीम महाड 11 संघाला. जिथे आपण पाहिलं तर योगेश पेनकर यांच्या बॅट मधून 2 सिक्सर पाहायला मिळाले. एक जबरदस्त पारी त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली. योगेश पेनकर सर चांगला खेळ दाखवत असताना आपण पाहताय मैदानाच्या धावा तब्बल 18 धावांची पारी त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली. धाव संख्याचा विचार केला 35. चिपोळे संघ कॅप्टन तौसडिया आणि पुरार कॅप्टन तौसडिया. चला दुसऱ्या फेरीतील ड गटातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. न्यू बॅटर आपण पाहताय दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. राहुल सावंत महाडचे बाहुबली म्हणून त्यांना संबोधलं जातं, ते देखील दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पाहिलं तर आजच्या दिवसभरामध्ये मोठे मोठे दिग्गज खेळाडू आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतात. राहुल कांबळे, विशाल कांबळे असतील, अजिंक्य पवार असे, त्यानंतर परेश कलमटकर, अकिब धनसे यावेळेस चेंडू शरीराचा भेद घेत असताना आपण पाहिलात आणि ते धावच्या स्वरूपात परतावं लागेल. फलंदाज क्रमांक 2 पुरार संघ टॉस साठी या. पुरार संघ कॅप्टन टॉस साठी या. नासिरभाई पठाण यांना विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचा आहे.
षटक क्रमांक दुसरा सुरू असताना धावा आपण पाहिलं तर झाले तर 35. तिथे आतापर्यंत चांगली गुण राहिले. कल्पेश मोहिते यांनी महत्वाची विकेट देखील घेतली आहे. योगेश पेनकर सर यांची न्यू बॅटर ओमकार यावेळेस चांगला फटका अगदीच आपण पाहताय. तिथे आपण चेंडू थांबलाय. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धावा आणखीन जोडल्या जातील. धाव संख्या जाऊन पोहोचल्या 37 या आकड्यावरती. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील पाहायचा आहे. सूरज करकरे स्ट्राईक एंडला हे देखील पाहायचं आहे. हो यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते बॅटरी बॉलचा संपर्क पाहाव्यास मला नाहीये. डॉट बॉल येतोय आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांमध्ये पहिल्यांदा धावा झाल्या 37 आणि 38 धावांचा टार्गेट सेट केला आहे. 12 चेंडू आणि 38 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल टीम पोलादपूर संघाकडून हे देखील पाहायचं आहे. टॉस केला गेला. टॉस जिंकला. पुरा संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. रोहान एंटरप्राइजेस पुरार या संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग साठी निर्णय घेतलाय. 2 षटकांचा सामना असेल. ड गटातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. यानंतर क्वार्टर फायनल नंबर 2 चा सामना करंजगोल टीम आणि त्यांच्या विरुद्ध लाडवली टीम तयार राहायचं लगेच. ब गटातील क्वार्टर फायनल नंबर 2 चा सामना असेल. एका बाजूला टीम लाडवली आणि करंजगोल टॉस साठी या. टॉस घेऊन टाकू आपण. लाडवली उमेर डोकले चला टॉस साठी या. यासिन भाई यांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. चला लारोली विरुद्ध करंजगोल दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेक साठी यायचंय. उमेर डोकले सुद्धा आलेत आणि चला राहुल कांबळे विशाल कांबळे आले. अस्सलाम वालेकुम नमस्कार वेलकम. बात किया है तो यंगस्टर कुसगांव आयोजित भव्य दिव्य ओवरआर्म क्रिकेट स्पर्धा आज का अंतिम दिन और कुछ अंतिम लम्हात आने बाकी है. एक इम्पोर्टेंट मुकाबला बात किया है तो एक तरफ है उजैर 11 महार बनाम, दूसरी तरफ अरहान 11 पोलादपुर के बीच में. अड़तीस रनों का टारगेट रखा है. बात किया तो आने वाली 12 गेंदें और बनाने 38 रन. अरहान 11 पोलादपुर के सलामी की जोड़ी देख रहे हैं हम कल्पेश मोहिते और उनका साथ देंगे अजिंक्य पवार. पोलादपुर का पोलाड कल्पेश मोहिते और उनका साथ दे रहे एक लंबे ऊंचे कद के खिलाड़ी अजिंक्य पवार. पवार का आज व्यवहार काफी ज्यादा देखने मिला था, लेकिन ये इंपॉर्टेंट मुकाबला रहेगा. कौन सी टीम क्वार्टर फाइनल के लिए क्वालिफाई करेगी. गेंदबाजी में देख रहे हैं जयेश खेरकर नजर आएंगे गेंदबाजी पर. एक अच्छे गेंदबाज है, लगातार मिट्टी की विकेट पर अच्छी गेंदबाजी करते. गेंद गिरते ही बाहर निकलते. देखिए फील्ड में काफी ज्यादा बदलाव किया जा रहा है. बात किया तो विकेट कीपर सूरज करकरे के जानिब से आज हम मैदान पे जिन्होंने माहर का नाम ऊंचा किया, जिन्होंने महाराष्ट्र हो या उसी तरह से इंडिया या सातों समंदर पार जिन्होंने महार का नाम लेकर गए हो, जनाब योगेश पेनकर साहब. इनकी भी आमद हुई. अच्छा क्रिकेट देखने मिला उनके जानिब से. सूरज करके उनके बीच में एक अच्छी पार्टनरशिप देखने मिली और काफी वक्त बाद दर्शकों को जो उनके फैंस थे ना वो इंतजार कर रहे थे कब विलेज टू विलेज क्रिकेट में योगेश पेनकर नजर आएंगे. 12 गेंदे 38 रन देख सकते हैं. डीप मिड विकेट के एरिया में नजर आएंगे योगेश पेनकर. काफी ज्यादा नजरें, दर्शक काफी ज्यादा उनके ऊपर नजरें बनाए रखे. हमने फैन मूवमेंट भी देखा मैदान पर. आर्यन जाकर उनके साथ एक सेल्फी ली. उसी के बाद जब वो डगआउट में थे ना तब भी उनका सेल्फी सेशन शुरू था. पहले गेंद लेकर जयेश खेरकर राइट टू मोर विकेट. सामने कल्पेश मोहिते. पहले गेंद और इसे बाहर निकलने वाली गेंद जरूर देखने मिली. इसी तरह की गेंदबाजी होती है. बात किया तो जयेश खेरकर के जानिब से 7वें 8वें स्टंप पर गेंदबाजी करते हैं. लेग कटर गेंदबाजी का ज्यादा इस्तेमाल करते हैं. गेंद गिरते बाहर निकलती है और जब ये इस तरह की विकेट मिले ना एक गेंदबाज के रूप में, हर विकेट के लिए 100 रुपए का नाम लगाया जावेद पठान टीम के ओनर ने.
दूसरी गेंद फिर एक बार इस बार एक तरह से बैकअप लेन गेंद जरूर थी, गेंद खड़ी होती हुई गेंद के नीचे आते हुए जयेश खेरकर नहीं करेंगे गलती। पहले विकेट का पतंग पोलादपुर का पोलाड कल्पेश मोहिते बैक टू पवेलियन। अच्छा संदीप कदम सर नहीं है, वरना दो लेजेंड खिलाड़ी इस मैदान पे नजर आते हैं, एक तरफ योगेश फिरकर तो दूसरी तरफ संदीप कदम सर। न्यू बैटर इन आर्यन नजर आएंगे। आर्यन अच्छी गेंदबाजी करना जानते हैं, लेकिन आज थोड़ी सी मार जरूर पड़ी थी क्योंकि सामने एक बड़ा खिलाड़ी था योगेश फिनकर। बात की जाए तो अब अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। कल्पेश मोहिते से उम्मीद है कि ज्यादा रन बनाएंगे। दो गेंदों की बात की जाए तो एक विकेट के नुकसान पर अभी तक खाता ही नहीं खोल पाई अरहान इलेवन पोलादपुर। चलो स्पीड अप खेलते आर्यन। दो गेंदों की बात की जाए तो एक विकेट के नुकसान पर तीसरी गेंद लेकर जयेश खेरकर भाई के आगे गेंद जरूरत है। आ रहे बल्ले से शॉट जरूर खेले जाते हैं लगातार के तीसरी डॉट गेंद देखने मिले, इसमें विकेट भी हासिल किया। बात किया तो जयेश खेरकर ने इस तरह की गेंदबाजी करते, गेंद गिरते जिस तरह से काटा बदलती है, लगातार गेंद गिरते ही बाहर निकलती है और परेशानी डालती है बल्लेबाज को। इतना आसान नहीं होता कि आप जयेश खेरकर को किसी भी दिशा में शॉट खेले। लगातार का डॉट गेंदें हो रही है। बात की तो प्रेशर काफी ज्यादा आ रहा नीलम पोलादपुर के ऊपर। इस बार एक शॉर्ट पिलान की गेंद जरूर थी, अतिरिक्त उछाल जरूर देखने मिला। अंपायर का इशारा वाइड एक्स्ट्रा के रूप में आएगा, एक रन खाता जरूर खुला है। बात किया तो आ रहा नीलम पोलादपुर के लिए और पहली वार्निंग जरूर मिल रही है। बात किया तो जयेश खेरकर को फिर एक बार जयेश खेरकर राइट मोड़ देकर गेंदबाजी करेंगे सामने आ रही है। इस बार क्या फिर एक बार बैकअप लेन गेंद जरूर थी, गेंद थोड़ी सी नीचे जरूर थी, कारपेट के सारे गेंद जा रही लॉन्गर की दिशा में। ओमकार महारिक आ रहे गेंद के पीछे, उसी बीच में सिंगल लिया है, सिंगल लेकर अब खाता खुला बल्लेबाज आर्यन का, लेकिन शांत बल्लेबाजी चल रही है। 2 ही रन आ चुके खाते में। स्कोर की बात किया तो अभी काफी रन बनाने बाकी है, अभी तक 36 रन बनाने आने वाली 8 गेंदों में। इसमें क्या आगे गेंद जरूर थी, पवार ने वार जरूर किया, गेंद जाती लॉन्ग ऑफ की दिशा में, गेंद जाती वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 4 रन। इस 4 रन के साथ स्कोर जब पहुंचाए 6 रन। ये लगातार इस तरह के वार करने पड़ेंगे पवार को। देख रहे हैं योगेश फिनकर फील्ड में नजर आ रहे हैं, लेकिन उनका सेल्फिएशन खत्म नहीं हो रहा। ये होता है जब हम बड़े बड़े खिलाड़ी को फील्ड में देखते हैं तो लगातार दर्शक उनको परेशान करते रहते हैं। योगेश फिनकर इनकी जो इमोशंस रहते हैं हमेशा से कि खिलाड़ियों का कोई भी फैन मोमेंट आता है ना तो कभी भी वो सेल्फी देने तैयार होते हैं और लगातार देख रहे हैं तो सेल्फी सेशन शुरू नजर आ रहा है। अरे शाम तक अगर योगेश फिनकर मैदान पे रहेंगे ना तो इसी तरह के सेल्फी सेशन देखने मिलेंगे। इस बार देखिए फिर एक बार गेंद उतनी अच्छी तरह से पहले प्राय ने कवर की दिशा में गेंद जरूर गई, 1 रन जरूर लिया, दूसरे रन की कोशिश नजर आ रही है। 1 रन पे संतुष्ट रहना पड़ेगा, इस 1 रन के साथ इसको जब पहुंचाए 7 रन। इसके बाद होने वाला मुकाबला शिपोले बनाम पुरार के बीच में। तैयार रहना दोनों टीमों ने, इसके बाद आपका मुकाबला होगा। और उसके बाद क्वार्टर फाइनल नंबर 2 लारोरी बनाम करों स्कूल के बीच में होगा। तो लगातार टीमों ने तैयार रहना। आज की बात किया तो शाम का सत्र चल रहा है, टाइम की बात किया तो 4:35 हो चुके, मतलब हमारे पास अभी भी 2 घंटे बचे हुए। 2 घंटे में काफी मुकाबले खत्म करने। मुझे याद है बानकोट में शाम के सत्र में पेट बनाम बानकोट का मुकाबला होता, काफी परेशानी हुई थी पेट टीम को। 7 बजे फाइनल का मुकाबला चल रहा था। इस बार के फुलटालान की गेंद जरूरत थी, कारपेट के सारे खेला हुआ शॉट, गेंद के पीछे जयेश खेरकर नजर आते हुए अब रन नहीं लेना चाहते पवार। पवार को पता है अब यहाँ से जो करना है उन्हें ही करना है, या तो मुकाबला जिताएंगे या तो मुकाबला हराएंगे, लेकिन जो भी करना है अब पवार को करना है। इसको जब पहुंचे 7 रन जीतने के लिए चाहे 5 गेंदे और 31 रन कंपल्सरी चेसिंग रहेगा। फिर एक बार ओमकार भाड़ी इस भाई के आगे गेंद जरूर थी, पूरी तरह से बीट किया अजिंक्य पवार को, डॉट गेंद जरूर देखने मिले। लगभग आप मुकाबला झुका हुआ है। महार टीम की बात की जाए तो लगातार डोमिनेट करते रहती है, वो दबाव बनाए रखती है सामने वाली टीम पर। हमने देखा था बारकोट के मैदान पे भी लाजवाब क्रिकेट रहा था, क्वार्टर फाइनल में हार जरूर मिली थी, लेकिन उस हार में से सीख कर लगा आती बात की जाए और फुल स्क्वाड के साथ नजर आ रही है। रोहित देसाई नहीं नजर आ रहे, बाकी पूरा स्क्वाड उनका जो नजर आ रहा है फील्ड पे। बात की जाए इस बार के फुलटादान की गेंद जरूर थी, ताकत वाला शॉट जरूर खेला है, फ्लैट 6 जरूर देखने मिला, गेंद जाती सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। इस 6 रन के साथ इसको जा पहुंचाए 13 रन। जाते जाते पवार थोड़ी से वार जरूर करे और वार करने पड़ेंगे। वो
स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी। देखिए योगेश पेनकर बॉडी लाइन पे खड़े, उनको परेशान किया जा रहा है, बार बार सेल्फिशन शुरू हो चुका है। मुकाबला एक तरफ चल रहा है और बात करें तो योगेश पेनकर सेल्फी दे रहे, वो अलग बात चल रही है। फैन मूवमेंट चलता हुआ बात किया तो, और जब इतना बड़ा खिलाड़ी आपके घर के मैदान पे आता है ना, तो दर्शक चाहते हैं कि काफी ज्यादा फोटो क्लिक की जाए। इस बार देखिए फिर एक बार ऊंचाई ज्यादा, दूरी कम, गेंद के नीचे किसी भी आने के वैभव आए, गेंद के पीछे सिंगल जरूर देखने मिला। एक रन जरूर खाते में रहे, एक रन के साथ इसको जब बजे 14 रन। अब मुकाबला पूरी तरह से झुका हुआ है, बात की जाए तो उज़ैर महार की तरफ। इसके बाद होने वाला मुकाबला शिपोले बनाम पुरार के बीच में होगा। ताबिश शिपोले बनाम रोहान इंटरप्राइजेस पुरार। इस बार देखिए 9 लुक शॉट जरूर खेला था, लेकिन रन लेने की कोई मंशा नहीं, मुकाबला एक तरफा होता हुआ नजर आ रहा है। बात किया तो उज़ैर महार के लिए इस मैच की आखिरी गेंद लेकर ओमकार महारी और डॉट गेंद जरूर देखने मिलेगी। इसी के साथ उज़ैर महार ये मुकाबला आसानी के साथ जीतेगी। कांग्रेचुलेशन और हार्ड लक। बात किया तो